शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधी शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवण्याचं बघू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा जय शिवाजी। अरे महाराज आम्हाला माफ करा, पक्ष प्रमुख आगे मत जाओ। मोबाइल मागे घ्या, मोबाइल मागे घ्या, कॅमेरा खाली घ्या, मागे आदरणीय नाना पुनरेजी आपण पुढे यायचं आहे। आपण आल्यानंतर झेंडे खाली घ्या, आंदोलनाची सुरुवात होणार आहे। तोपर्यंत सर्वांनी मागे राहा। शिवानी शिवानी उद्धव आगे आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावर बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शाळा, 2-1.5 शाळे, किती शाळे मला कल्पना नाही, 1-2 त्यातले एक हात हसत होता। पण तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात हे आम्हाला माहिती होतं। आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती चालला होता, दिमागदार केला होता। पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती। आणि मी काल परवाच ते म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल। आणि बाकी कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार, तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गळते म्हणून तुम्ही मागणार, घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गळते म्हणून मागणार, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळत आहे, पूल कोसळत आहे, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतींनी म्हणाले की आता बस झालं, कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी दुसऱ्याची मगरुरी मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधी शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत।
आता ही जी जाग आलेली आहे अरे ही जाग बाळांनो, हलवू नका अशी यार. आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.